नमस्कार. रोखोकवर आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. तुम्ही ज्या ड्रॉइंग रूममध्ये बसून हा सगळा कार्यक्रम बघत असाल त्याच्या आजूबाजूला तुम्हाला मोठ्या मोठ्यानी आवाज आणि महापालिकांचे आदेश धाब्यावर बसून रस्त्यावर गल्ली बोळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपती बसवलेत. पण आजचा मुद्दा हा असा कायदेशीर नाहीये. आज आपण चर्चा करणार आहोत ते भक्तांच्या भाबळेपणाची, म्हणजे हा जो कार्यक्रम बघणारे आमचे प्रेक्षक आहेत त्यांच्या श्रद्धेचा कसा गैरफायदा घेतला जातोय त्याची. साधारणपणे गेल्या 10 ते 15 वर्षापासून असेल गल्लीबोळात नवसाला पावणारे राजे आणि महाराजे विराजमान होऊ लागलेत. पूर्वी गणेश मंडळ प्रबोधनपर देखाव्यांसाठी प्रसिद्ध होती, आता नवसाच्या देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. एखाद्या राजकीय नेत्याचा प्रभाव असलेल्या मंडळाचा गणपतीच नवसाला कसा बरं पावतो? हल्ली सेलिब्रिटी अशा गणपतींना भेटी देऊन त्यांच्या पॉप्युलरिटीला हातभार लावतात. अशा पॉप्युलर मंडळांनी जर आपल्याला बोलावलं नाही तर या सेलिब्रिटींना आपलं स्वतःचं मार्केट डाऊन झाल्यासारखं वाटतं. आता गणपती हा एकच देव आहे, मग ठराविक मंडळांचाच गणपती हा नवसाला कसा काय बरं पावतो? आणि नवस म्हणजे देवासमोर मांडलेली इच्छा आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मोबदला देण्याचं वचन. पण देव जर ही असामान्य शक्ती आहे असं जर का आपण मानत असू तर मग तो या क्षुल्लक अशा मोबदल्यावर कामं कशी करतो? गेल्या काही वर्षात असे नवसाचे राजे वाढत चाललेत, त्यांच्या पुढच्या रांगाही वाढत चालल्या आहेत. आता नवसाचे राजे वाढतायत म्हणून रांगा वाढतायत की रांगा वाढतायत म्हणून गल्लीबोळात नवसाचे राजे वाढतायत? नेमकं काही सांगणं कठीण आहे. नवसानं जर आयुष्यात सगळं काही मिळत असतं तर किती सोपं झालं असतं. नवसे कन्या पुत्र होती, मग का कारणे लागे पती, असं संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंय. मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही आहेत, पण श्रद्धा ही डोळस असायला हवी का नको? आमचा गणपती नवसाला पावतो असं सांगणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळवाल्यांनी आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी एखादा सायंटिफिक सर्व्हे केलाय का? ही केवळ सांगोवांगीची पसरवलेली गोष्ट कशावरून नाही? सवाल हा आहे की नवसाला पावणारे राजे ज्या भागात असतात त्याच भागात डेंग्यू आणि मलेरिया सारखे आजार का बरं वाढतात? तरुण बेरोजगार का राहतात? गरिबी का बरं दूर होत नाही? आणि सर्वांना सुख समाधान का बरं लाभत नाही? भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट बिल्डरांच्या पैशावर, म्हणजे त्यांच्या जाहिरातीवर गल्लीबोळात बसवलेले हे स्वयंघोषित किंवा कार्यकर्त्यांनी घोषित केलेले राजे जर खरोखरच नवसाला पावायला लागले तर काय बरं नेमकी अवस्था होईल? आणि हिंदू धर्मातल्या चालीरीतींवरच अशी टीकेची झोड सातत्यानं का बरं उठतेय? चला या सगळ्या प्रश्नांचा आज वेध घेऊयात. जेव्हा आजूबाजूला गणेशोत्सवाचं वातावरण असतानाच या विषयाची चर्चा व्हायला हवी. आजच्या खास रोखोक कार्यक्रमात उदंड जाहले नवसाचे राजे. उदंड जाहले नवसाचे राजे या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. सध्या महाराष्ट्रात राज्य कुणाचं आहे? अहो, हा काय प्रश्न झाला? तुम्ही कुठेही जा, तुम्हाला सगळीकडे एकच उत्तर येईल. आमच्याकडे राजाचं राज्य सुरू आहे. हा आहे ठाण्यातला राजा, हा आहे पुण्यातला राजा, हा आहे नाशिक मधला राजा. अहो, हे साधे सुधे राजे नाहीत, हे आहेत तुमच्या नवसाला पावणारे राजे. तुम्ही फक्त मनात इच्छा धरा आणि या राजांना साकडं घाला, मग पहा चमत्कार. तुमचा नवस पूर्ण झालाच म्हणून समजा. काय म्हणता? फक्त तुमचाच राजा नवसाला पावणारा कसा? आम्ही घरातही भक्तिभावानं गणपती बसवतो, तोही आमच्या नवसाला पावणार नाही का? घरच्या मूर्तीला केलेला नमस्कार गणेशापर्यंत पोहोचणार नाही का? अहो, घरचा गणपती म्हणजे तुमचा साधा सुद्धा गणपती. आमचा राजा आहे खास. फक्त आमचा आणि आमचाच राजा नवसाला पावतो. काय म्हणता? हे राजे फक्त भक्तीचं मार्केटिंग आहे? भक्तांच्या भावनांचा गैरफायदा घेत आर्थिक साम्राज्य उभं केलं जात आहे? भक्तिभावानं कुठूनही केलेला नमस्कार देवाला पोहोचतो, त्यासाठी असं राजाच्या बांडवात धक्के खाण्याची गरज नाही. अरे रे, असे प्रश्न तुम्हाला पडतात म्हणजे तुम्ही त्या पुरोगाम्यांच्या प्रचाराला बळी पडलात की काय? अजिबात त्या पुरोगामी विचारांच्या आहारी जाऊ नका. डोळे मिटा, स्वतःची विवेक बुद्धी अजिबात चालवू नका आणि या श्रद्धेच्या बाजारात सामील व्हा. आमचाच राजा नवसाला कसा पावतो? आमच्या मंडळाला येणारे पैसे देणारे लोक स्वच्छ हाताचे आहेत काय? आमच्या मंडळाचा चोख हिशोब आम्ही ठेवतो का?
भक्तांच्या गर्दीमुळं इतरांना होणाऱ्या गैरसोयीचं काय? या दणदणाटी भक्तीमुळं लोकांना त्रास होत नाही का? असले प्रश्नही आम्हाला विचारू नका. काय म्हणताय? महाराष्ट्र हे पुरोगामी राष्ट्र आहे, इथल्या लोकांची श्रद्धा डोळस आहे. असं असतं तर मग आमच्या नवसाला पावणाऱ्या राजाच्या दर्शनासाठी एवढी गर्दी उसळली असती का? तुम्ही कुठल्याही समस्येने ग्रासलेले असा आमच्या राजाच्या दर्शनाला या, नवस बोला, मोठा नैवेद्य चढवा, भरभक्कम देणगी द्या, आमच्या राजाचा जय जयकार करा. बघा तुमचा नवस पूर्ण होतो की नाही. नवस पूर्ण झाला तर लगेच पुन्हा राजाच्या दर्शनाला या. नवस पूर्ण नाही झाला कोणालाही सांगू नका. तुमची भक्ती नक्कीच कमी पडली असेल. भक्तिभाव वाढवा. नवसाला पावणारा राजा हा प्रयोग दरवर्षी लागतो. आमच्या शाखा सर्वत्र आहेत, फक्त दर शाखेवर तुम्हाला पाटी वेगळी दिसते. पाटी वेगळी असली तरी आतला हातखंडा प्रयोग सारखाच आहे याची खात्री बाळगा. उदंड झाले नवसाचे राजे या कार्यक्रमातला हा खास रिपोर्ट आपण पाहिलात. गावागावातले गणपती आणि ते नवसाचे गणपती कसे आहेत या विषयावरचा एक खास हा रिपोर्ट होता. आणि याच विषयावर आज मला चर्चा करायची आहे. तुमच्या आजूबाजूला गणेशोत्सव होत असताना किंवा त्या गणेशोत्सवात आपण रांग लावली नाही म्हणून हळहळणारे आणि रांग लावली म्हणून समाधानी पावलेले असे जे कोणी असतील त्यांच्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत उद्बोधक असताना आणि तो तसा होण्यासाठी म्हणून आपण आमंत्रित केलेलं आहे पंचांग करते दाकृ सोमण यांना. दाकृ सोमण या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विश्वंभर चौधरी आपल्यावर आहेत. विश्वंभरजी आपलं स्वागत. आणि महाराष्ट्रातल्या एका अत्यंत महत्वाच्या अशा बाबू गेनू मंडळाच्या गणपती उत्सवाचे या संपूर्ण बाबू गेनू मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे आपल्या बरोबर आहेत. तर ठाण्याच्या नरवीर तानाजी मंडळाचे संतोष पाटील हे देखील आपल्या बरोबर आहेत. आणि या चौघांना घेऊन आपण आज अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे गल्लोगल्ली जे आत्ता आम्हाला नवसाला पावणारे राजे दिसत आहेत त्या राजांच्या विषयी मला बोलायचं आहे. आणि त्यातला जो पहिला प्रश्न आहे तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला प्रश्न आहे, राज्यभर गल्लोगल्ली नवसाला पावणारे राजे का बरं वाढतायत? राज्यभर गल्लोगल्ली नवसाला पावणारे राजे का वाढतायत? आपण थेट जाऊया दाकृ सोमण यांच्याकडे. दाकृ सोमण, आपण माझी माहिती जर बरोबर असेल तर गेली जवळपास 41 वर्ष तरी आपण नक्की ठाणे शहरात या राहता. या ठाणे शहरातले अनेक गणपती आपण पाहिले, त्याचबरोबर पुणे शहरामध्ये नाशकामधले गणपती आपण पाहिलेत, मुंबईतलेही पाहत लहानाचे मोठे झालात. पूर्वीच्या काळी 60-70च्या दशकामध्ये गणेशोत्सवांची संख्याही मर्यादित होती. माझी आठवण जर बरोबर असेल तर लहानपणी जे मी गणपती पाहायचो त्या गणपतीमध्ये समाज प्रबोधनाचे देखावे असायचे. म्हणजे आता ते नसतात असं मला मुळीच म्हणायचं नाहीये, परंतु आता गणपती जास्त पॉप्युलर होतो, गर्दी होते, कारण तो नवसाला पावतो. अलीकडच्या काळात 70च्या दशकानंतर किंवा 80च्या दशकानंतर हे नवसाला पावणारे गणपती कसे काय बरं आले? नवसाला पावणारे हे पूर्वी नव्हते. म्हणजे माझ्या लहानपणी मला आठवतं नवसाले पावणारे देव, नवसाले पावणारे गणपती असं कुठेही बोर्ड नसायचं. सार्वजनिक गणेशोत्सव त्या नवसाला पावत नव्हता. कदाचित त्यावेळी नवसाला पावत नसतील त्यांच्या दृष्टीने असं म्हणायला पाहिजे. पण आता ही संख्या वाढली आहे. लोकांची गर्दी तिथे होते जिथे जाहिरात केली जाते नवसाला पावणारा देव, नवसाला पावणारी देवी किंवा नवसाला पावणारे गणपती. आता हे का लोक जात आहेत त्याची मानसिकता जर बघितली तर समाजामध्ये असुरक्षितता वाढली. म्हणजे उद्या काय होईल सांगता येत नाही. पैसे असले तरी नसले तरी उद्याचा दिवस काय घेऊन येतोय हे लोकांना सांगता येत नाही. असुरक्षितता वाढली. दुसरी, प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे. म्हणजे 90% मार्क मिळून चालणार नाही, 95% पाहिजे तरच ऍडमिशन मिळेल. मुलाचं पुढे कसं होईल अशी जीवघेणी स्पर्धेमुळे माणसं दैववादी होत आहेत. आणि कमी श्रमात मोठं यश पाहिजे प्रत्येकाला. एका महिन्यामध्ये महागायिका व्हायचं आहे अशी वृत्ती झाली लोकांची. कमी मेहनतीत मोठं यश हा एक म्हणजे वर्षानुवर्ष साधना करायच्या ऐवजी, मेहनत करायच्या ऐवजी 10 दिवसाचा गणपती जो आपल्या एरियामध्ये बसलेला असतो त्या परमेश्वरासमोर नतमस्तक व्हायचं, त्याला काहीतरी सांगायचं की बाबा मला अमुक अमुक दे, अमुक अमुक दे, आणि तो नवस बोलायचा. आणि तो नवस पूर्ण झाला की तो गणपती नवसाचा होतो. माणसं दैववादी होत आहेत आणि म्हणून देवाच्या हातात आहे, माझ्या हातात काही नाही असं प्रत्येक. आपण जाऊया डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्याकडे. विश्वंभर चौधरी, तुम्हाला 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे
की आजकाल गल्लोगल्ली असे राजे व्हायला लागलेले आहेत. म्हणजे बघा, ह्या भागाचा राजा, त्या भागाचा राजा, इथला राजा, तिथला राजा. हे राजा या शब्दाचं आकर्षण, राजे रजवाडे जाऊन आता 50-60 वर्ष झाली, तरी देखील आमच्या मनाला काय, व्हॉट इज देअर इन दिस वर्ड राजा? मला वाटतं एक प्रकारे डॉमिनेशन किंवा मी सगळ्यांच्या वर आहे असा तो प्रयत्न आहे. परंतु गणपती अर्थातच ते करणार नाही. गणपतीच्या सगळ्या एकूण कॅरेक्टरला काही ते शोभत नाही आणि गणपती स्वतः कधी म्हणणार नाही. परंतु मला असं वाटतं की वेगवेगळी मंडळं ही स्वतःचं महत्त्व वाढण्यासाठी हे करत असावीत. उदयजी, मगाशी आपण तुकाराम महाराजांचं सांगितलं आणि सोमण साहेब सुद्धा म्हणाले की लोक दैववादी झालेत. आणि ज्ञानेश्वरीत त्याच्याही आधी फार आधी एक ओवी येते, भाग्याचे नि भडसे उद्यमाचे नि मिसे मग समृद्धी जात आपैसे घर रिगे. समृद्धीनं जर घर भरून जायचं असेल तर उद्यम महत्वाचा, हे ज्ञानेश्वरी सुद्धा सांगते. मग नवसे सायासे ज्ञानेश्वरी म्हणत नाही. आणि म्हणून विश्वंभर तुम्हाला थांबवतोय अशा करता, विश्वंभर थांबवतोय अशा करता, तुम्ही जे उद्यम म्हणताय, अहो हा तर उद्यम आहे ना 10 दिवसाचा, असं काय करता? 10 दिवसाचा भरभराट आणणारा उद्यमच झाला की. बोला. अगदी खरी आहे आणि हे अगदी खरं आहे. आणि गणेशोत्सवामध्ये काही मंडळ चांगले जातात. माझ्या शेजारी बाळासाहेब आहेत, त्यांचे मंडळ, काही मंडळ खरंच असतील, परंतु जास्त करून बाहेर पैसे कमावण्याचा धंदा आहे, हे अगदी खरं आहे. आणि उदयजी, मी कशाला याचं उत्तर देतो, तुम्हाला स्वतःला, तुम्ही त्याचा रिसर्च केलेला आहे की एका वेळी भारतातल्या मंदिरांमध्ये पैसा किती असतो आणि धर्म हे पैशाचं केंद्र कशा रीतीने होतं ते भारताचं त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही स्वतःच्या रिसर्चमधून ते केलेलं आहे. त्याच्यावरती मी जास्त भाष्य करण्याची गरज नाही. परंतु लोक दैववादी होत आहेत ही गोष्ट खरी आहे. आणि याच्यात अजून एक पॅराडॉक्स, एक विरोधाभास याच्यात असा दिसतो की एकीकडे विज्ञानचा प्रसार वाढतोय, लोक मंगळावर जातात, आणि दुसरीकडे त्याच वेळेला लोक खरं म्हणजे देवावर अवलंबून राहतात. आपल्या एकूण रचनेमध्ये 4 प्रकारचे भक्त सांगितले आहेत. पहिला असतो तो आर्तभक्त असतो, म्हणजे उदाहरणार्थ द्रौपदी किंवा गजेंद्र हे आर्तभक्त होते, त्यांनी आर्ततेने देवाची. दुसरा असतो तो अर्थार्थी असतो. आता याचा अर्थार्थी असा नाही, तो अर्थार्थी असा त्याचा हे आहे. तिसरा जो असतो तो जिज्ञासू असतो, म्हणजे उद्धव हा जिज्ञासू भक्त होता, तो अनेक प्रश्न विचारत होता. आणि चौथे ते ज्ञानी भक्त असतात आपल्याकडे, म्हणजे प्रल्हाद किंवा हनुमान हे ज्ञानी भक्त. तर या भक्तांच्या चौकटीमध्ये नवस करणारे भक्त कोण हे आपल्याला फारसं शोधून काही अर्थार्थी हे थोडेफार. हाच तर खरा सवाल आहे विश्वंभरजी, हाच तर खरा सवाल आहे की या 4 भक्तांच्या मांदेळीत आम्हाला कुठे नवस करणारा भक्त दिसत नाही. मग बाळासाहेब मारणे हे असे नवसाला पावणारे राजे कसे काय पुण्या, ठाण्या, नाशकात, मुंबईमध्ये गल्लोगल्ली निर्माण झाले? असा नवसाला रस्त्यावरचा गणपती कसा काय बरं पाहू लागला अचानक, आणि तोही अलीकडच्या काळामध्ये का प्रचंड वाढला? तुमचा नवसाचा आहे म्हणून हा प्रश्न विचारतोय. मुख्य म्हणजे हे जे तुम्ही म्हणताय की नवसाचा गणपती, आम्ही सगळ्यांना सांगतो की आपल्या कर्तृत्वाला परमेश्वराची जोड द्या, आणि त्या ठिकाणी तुम्ही जे कर्तृत्व करताल त्याला परमेश्वराचं अधिष्ठान असावं, आणि तो आपल्याला त्या ठिकाणी तुमचं कार्य सिद्धीच नेतो. तर त्यासाठी आपण कर्तव्य पहिलं करायलाच पाहिजे, आणि त्याच्यानंतर तुमचा परमेश्वर त्या ठिकाणी आपल्याला बरोबर आहे. बाळासाहेब मारणे तुम्ही अतिशय योग्य बोलताय, जणू काही एखादा प्रवचनकार बोलतोय तसं बोलताय. परंतु तुमच्या गणपतीची जी मैरप आहे, ती जाहिरात आहे, ती नवसाचा गणपती अशी कशा करता मग त्याच्याऐवजी कर्तव्य महत्वाचे अशा स्वरूपाची जाहिरात का करत नाही? अशा स्वरूपाचा बोर्ड का नसतो? तिथं नवसाला पावणारा गणपती असं का बरं म्हणायचं मग? नाही, मुळात आमचा नवसाला पावणारा गणपती असं नाव नाहीये. नवसाचा गणपती हे नाव आहे मंडळाचं. म्हणजे काय फरक मला कळला नाही. साहित्य संमेलनाची भाषा वाटते गणपती असं नाहीये. साहित्य संमेलनाची भाषा वाटते ही, म्हणून म्हणतो आम्हाला समजेल अशा भाषेत सांगा. नाही, तुम्ही त्या ठिकाणी आपण कधी 11 दिवसात किंवा आमचं मंदिर असतं त्या ठिकाणी सुद्धा 12 महिने गणपती इथं बसलेला असतो, आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्ही असं कुठेही म्हणत नाही की नवसाला पावणारा गणपती. नवसाचा गणपती म्हणजे या ठिकाणी श्रीयंत्र जे स्थापित केलेलं आहे त्या श्रीयंत्राच्या याच्यावरती स्थापित झालेला हा गणपती आहे, मूर्ती जी तयार केलेली आहे.
श्रीयंत्रावरती आहे आणि लोक म्हणतात की नवसाला पावणारा गणपती. अहो हेच तर लोक म्हणतात, हाच तर माझा मुद्दा आहे. कोणता सायंटिफिक सर्व्हे केलाय का की आमच्याकडे यावर्षी 1 लाख लोक आले, त्यातल्या 80,000 लोकांनी नवस केला, त्या 80,000पैकी 79,888 लोकांचा नवस पार पडला, त्याचे हे पुरावे बघा. अहो शास्त्र पुरावा मागतं, असे काही पुरावे तुमच्याकडे आहेत का? मग नवसाला पावतो अशा प्रकारची आम्ही का बरं करतो? नवस असं कशाला म्हणायचं? नवसाचा काही पुरावा आहे तुमच्याकडे का? श्रद्धेला पुरावा लागत नाही? नाही, श्रद्धेला पुरावा लागत नाही आणि आम्ही सुद्धा नवसाला पावणारा गणपती असं म्हणतच नाही. आम्ही नवसाचा गणपती. नाही, लोक म्हणतात असं तुम्ही म्हणता. नवसाचा गणपती आहे बाळासाहेब, लोक म्हणतात असं तुम्ही म्हणता, त्याच्याविषयीच मी म्हणतोय ह्याचे काही पुरावे गोळा केलेत का? याचे काही, कारण तुमच्या कमानीवर ते लिहिलेलं असतं नवसाचा गणपती किंवा नवसाला पावणारा गणपती. म्हणून मी विचारतोय, अशी काही आकडेवारी आहे का तुमच्याकडे की ज्याच्यातनं तुम्ही सांगू शकता, सिद्ध करू शकता की इथे इच्छापूर्ती होते, इथे काही मागितलं की मिळतं, असं काही तुम्ही सांगू शकता का? आकडेवारी आहे का आपल्याकडे? काय पुरावा काय आहे? श्रद्धा हा एक पुरावा आहे, चला, पण श्रद्धेला काय कशाची तरी जोड असेल का नाही? लाखो भाविक त्या ठिकाणी येतात, हाच पुरावा आहे ना. अरे हाच तर प्रॉब्लेम आहे. रांगा वाढतायत म्हणून नवसाचे गणपती वाढतायत का नवसाचे गणपती वाढतायत म्हणून रांगा वाढतायत? आपल्याबरोबर नरवीर तानाजी मंडळाचे संतोष पाटील आहेत. नरवीर तानाजी मंडळाच्या तर बोर्डावरच लिहिलेलं आहे नवसाला पावणारा गणपती. संतोष पाटील, मला सांगा, कधीपासून पावायला लागला हो नवसाचा हा गणपती? हा एक श्रद्धेचा भाग आहे. बरेच लोक आपले लोकांकडे करत असतात. आमचं हे 37वं वर्ष आहे. 37व्या वर्षामध्ये जेव्हा आम्ही पहिले 15 वर्ष आम्ही केलं, त्याच्यानंतर जेव्हा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला, त्यावेळेला बऱ्याच लोकांकडनं आम्हाला अशी मागणी आली की आम्हाला अशा त्यांच्या श्रद्धेचा भाग आला होता. त्यांनी आपापल्या गोष्टी सांगितल्या की असं असं आम्ही गारानं मांडलं होतं देवाकडे, आमचे पूर्ण आले, तो तुम्ही का लिहित नाही नवसाला पावणारा? त्याच्यानंतर आम्ही हे आमच्या बोर्डवरती लिहायला. म्हणजे संतोष पाटील लोकांना खास गणपती पावलेला, म्हणजे बरोबर आहे, खास लोकाग्रहास्तव तुमच्याकडे हा आता नवसाला पावणाऱ्या गणपतीची स्थापना दरवर्षी करण्यात येते. काय वाटतं आपल्याला? ही हा बोला. त्यांना विचारायचं आहे की असं ही पार्टी लावल्यानंतर लोकांची गर्दी वाढते का की कमी होते? संतोष पाटील, द्या उत्तर. लोकांची गर्दी ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. लोकांची गर्दी ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. असं काही नाही की आम्ही नवसाला पावणारा लिहिलं म्हणून गर्दी वाढते. आम्ही पहिल्यांदा जसं हा एक स्पर्धेचा भाग होता, पूर्वी आम्ही गणेश उत्सव साजरा करत असताना जनजागृती करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यानंतर त्या कॅसेट्स वगैरे लावून लोकांची लाईन वाढत लागलेली. आणि मला तुम्हाला हाच तर प्रश्न विचारायचा आहे. संतोष पाटील, श्रद्धेला पुरावा नाही लागत असं श्रद्धावान लोक म्हणणार. चला, मी त्याच्यावर तुमच्याशी डिबेट करत नाही, कारण चर्चा पुढे जाणारच नाही. मला एक तरी सर्व्हे दाखवा तुमच्या मंडळाचा किंवा बाबूगेनू मंडळाचाही की ज्याच्यामध्ये तुम्ही सांगितलंय की या वर्षी 10,000 लोकांनी नवस केला, त्यातल्या 8,000 लोकांचा नवस पूर्ण झाला, सुफल संपूर्ण झाला, त्यांना जे पाहिजे होतं ते मिळालं, ज्याला लॉटरी लागायची होती त्याला लागली, ज्याला नाही लागायची होती त्याला नाही लागली. असं काहीतरी केलं असेल. काय तुम्ही सांगाल? कशाची प्रचिती मांडणार आहात आपण नवसाचा गणपती अशी जाहिरात करतो, तुमच्या कमानीवर लिहिलेलं आहे, तुमच्या मंडळाच्या देखाव्यावर लिहिलेलं आहे, तुमच्या त्या जाहिरातीच्या बुकलेटमध्ये लिहिलेलं असतं. मग हे असे नवसाचे गणपती गल्लीबोळातच का येतात आणि ते प्रत्येक राजकारण्याचेच कसे असतात असा प्रश्न मला पडलाय. तेव्हा माझं प्रबोधन करा जरा. गणेशोत्सवाचे दिवस आहेत, गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सवाचं कामच प्रबोधनाचं आहे. संतोष पाटील, माझं प्रबोधन करा, प्रेक्षकांचं प्रबोधन करा की असे अचानकपणे 15 वर्षानंतर गणपती कसे काय नवसाला पाहू लागले आणि मग ते गल्लीबोळात कसे काय निघाले? नाही, आता हा एक श्रद्धेचा भाग झाला, बरोबर. हा एक श्रद्धेचा भाग आहे. प्रत्येक माणूस देवावर जेव्हा आपली मान ठेवतो, जेव्हा देवाच्या मस्तकी चरणी जेव्हा मस्तक ठेवतो, तेव्हा त्याची एक मनापासून त्याची एक आपुलकी असते की काहीतरी मला मिळावं, ही त्याची एक सुप्त इच्छा असते. जेव्हा एखादी बहीण अशा भावाला जेव्हा राखी बांधते, त्यावेळेला सुद्धा तिची एक अपेक्षा असते की ही माझं आयुष्यभर हा माझा भाऊ रक्षण करेल.
तसंच एक प्रत्येक माणसाला ही एक इच्छा आहे की देवाकडून मला काहीतरी मिळेल. अगदी बरोबर आहे श्रद्धा आपण प्रत्येक तुमचं. माणूस ठेवत असतो. भावाला जेव्हा राखी बांधली जाते तेव्हा बहिणीची अपेक्षा असते की माझं रक्षण कर. हल्लीच्या काळामध्ये स्त्री पुरुष समानतेच्या काळामध्ये अनेकदा बहीण भावाचं रक्षण करते असंही आपल्याला दिसतं. आपण त्या वारात जाऊया नको, परंतु बहीण सार्वजनिकरित्या भावानी माझं रक्षण केलं अशी जाहिरात करत नाही, अशा कमानी लावत नाही. तुम्ही कमानी लावून नवसाचा गणपती असा एक शब्दच्छल किंवा नवसाला पावणारा गणपती असं म्हणताय, याच्याविषयीच एक छोटासा आक्षेप म्हणण्यापेक्षा आम्हाला प्रबोधनाची आवश्यकता आहे, मार्गदर्शनाची आवश्यकता आहे की हे मार्गदर्शन करा की अशा प्रकारचे नवसाचे गणपती तुम्हाला कसे भेटले, मग तुमच्या बाजूच्या गल्लीतल्या माणसांना का बरं भेटले नाहीत. संतोष पाटील बोला. नाही, हॅलो, हां, बरं. नाही, आता हे लोकांची इच्छा आहे. लोकांना आम्हाला येऊन जे सांगतायत की आम्हाला हा गणपती पावला वगैरे, आणि त्यानंतर एक श्रद्धे म्हणून आम्ही लिहिलेले नवसाला पावले. बऱ्याच लोकांच्या आमच्याकडे दाखले आहेत की बऱ्याच लोकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. बऱ्याच लोकांच्या इच्छा पूर्ण आल्यात, लोकांचे दाखले आहेत, लोकांनी सांगितलेलं आहे. त्याच्या मागे कोणत्याही प्रकारची कार्यकर्त्यांची अशी मार्केटिंग किंवा जाहिरात तंत्राची गोष्ट नाही. याच्या मागे कुठल्याही राजकारणाचा हात नाही, तर हा श्रद्धेचा भाग आहे. आणि आपला देश असा आहे की श्रद्धेवर बोललं की ते अंगावर येऊ शकतं, त्यामुळे श्रद्धेवर तर काही बोलता येणार नाही. वेळ झाली आहे का ब्रेकची. ब्रेक नंतर आपण याच विषयी चर्चा चालू ठेवूया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय उदंड जाहले नवसाचे राजे. उदंड झाले नवसाचे राजे या विषयी आपण चर्चा करतो. आपल्यासोबत दाखरू सुमन, विश्वंभर चौधरी, बाळासाहेब मारणे आणि संतोष पाटील आहेत. बाळासाहेब मारणे आणि संतोष पाटील यांचे गणपती किंवा यांच्या मंडळाचे गणपती हे नवसाला पावतात अशा कमानी त्यांनी लावलेल्या आहेत. आणि अशा कमानी लावलेले शेकडो गणपती अलीकडच्या काळामध्ये येत आहेत. त्याच्या समोरच्या रांगा देखील वाढत आहेत. किंबहुना अशी पाटी लावल्यामुळे रांगा वाढत आहेत का रांगा वाढत आहेत म्हणून आता गल्लोगल्ली अशा पाट्या लागू राहिल्या आहेत. फक्त काहीच गणपती नवसाला कसे पावतात, त्याच्या बाजूचा गणपती कसा बरं नवसाला पावत नाही. आणि असं नवसाला पावसाळा जर गणपती असेल तर त्याच एरियामध्ये, ज्या एरियामध्ये हे सगळं असतं त्या एरियामध्ये डेंग्यू, मलेरिया किंवा इतर अशा प्रकारच्या अनेक साथीचे रोग का बरे येत असतात. लोकांची दैन्य आणि दुःख का बरं कमी होत नाही. श्रद्धेला कुणीतरी पुराव्याची गरज आहे असं सांगायची वेळ येऊन ठेपलेली आहे का. या सगळ्या प्रश्नांचं आपण आज खुलेपणानं त्या विषयाचं गांभीर्य टिकवून चर्चा करतोय. आणि म्हणूनच दुसऱ्या भागातला पहिला प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो प्रश्न आहे, नवसाच्या राजाच्या नावानं भक्तांची फसवणूक होते का. नवसाच्या राजाच्या नावानं भक्तांची फसवणूक होते का. सोमन साहेब काय सांगाल. ही गर्दी वाढते आहे हो, आणि नवसाचे राजेही वाढत आहेत. मला वाटतं खरोखरच देव नवसाला पावायला पाहिजे, सुरुवात करायला पाहिजे देवानं नवसाला पावायची. तसं झालं तर मुख्यमंत्र्यांचं काम कमी होईल, पंतप्रधानांचं काम कमी होईल, जिल्हाधिकाऱ्यांचं काम कमी होईल, समाज व्यवस्था चांगली होईल, शेतकरी आत्महत्या करणार नाही, मग आमचं काय, गरिबी दूर होईल, चॅनलला पण काय काम राहणार नाही. देव नवसाला पावला तर सगळ्यांचे प्रश्न सुटले असतील. भारत हा जगामध्ये एक क्रमांकाचा देश होईल. कारण जिथे गणपती नाही ते देश मागे जातील आपले. लक्षात ठेवा, असा देव नवसाला पहिल्यांदा पावत नसतो. आपण कर्तव्य प्रामाणिकपणे केलं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी हे लिहिलेलं आहे, भगवद्गीतेमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, कर्तव्य प्रामाणिकपणे करा म्हणजे ईश्वर तुम्हाला मदत करतो. आपण कर्तव्य प्रामाणिकपणे केलं तर सगळ्या गोष्टी मनात त्या आपल्या सिद्ध होतात. कारण ते कर्तव्य कामामुळे, कर्मामुळे ते महाराष्ट्रातल्या फक्त अर्धा किंवा 1% जनतेपर्यंत पोहोचत असेल. परंतु आता तुम्ही आणि हे बोलत असताना जेवढे लोक हा कार्यक्रम बघतायत त्याच्या 10पट जास्त लोक नवसाच्या रांगांमधनं उभी असतील. म्हणून हा प्रश्न माझ्यासमोर येतोय की हे असे रांगेत उभे असतात म्हणूनच की काय गल्ली बोळात नवसाला पावणारे राजे निर्माण होतात. ही एक प्रकारची फसवणूक आहे. हल्ली हे प्रमाण वाढलंय एवढं मात्र खरं. पूर्वी नवसाला पावणारे राजे असे थोडेसे गणपती जाहिरात करत असत. आता अनेक प्रत्येक गणपती जाहिरात करतोय नवसाला पावणारा. अर्थात लोकांची गर्दी वाढते. मी सांगितलं सामाजिक कारण आहे त्याला. लोकांना सुरक्षितता वाटत नाही. आपण ते बोला. परंतु विश्वंभर चौधरी, ज्या महाराष्ट्राला समाज प्रबोधनाची परंपरा आहे आणि अगदी नेहमीच्या भाषेत बोलायचं झालं तर फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला अशा प्रकारच्या प्रबोधनाची परंपरा असताना देखील अशा प्रकारे नवसाला पावणाऱ्या गणपती समोर इतकी प्रचंड मोठी रांग आणि नवसाला पावणारे गणपती गल्लोगल्ली कसे वर निर्माण होत आहेत.
हा एक फसवणुकीचा धंदा असं वाटत असं नाही? आहे की असं आहे की नवसाचे गणपती 10 दिवसातलेच नाही तर तुम्ही आज कुठेही बघा, महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्रावर उभं राहायला सुद्धा जागा नाही. याचा अर्थ लोक फार भक्त झाले आणि लोक सरळ मार्गी झाले असं अजिबात नसून हे काहीतरी वेगळं गणित आहे असं मला वाटतं की जिथे लोकांची कारण असतील, पण महाराष्ट्रातलं कुठलंच देवस्थान आज तुम्हाला रिकामं दिसत नाही, तिथे खचाखच गर्दी भरलेली दिसते. आता मुद्दा असा आहे की उदयजी, तुम्ही स्वतः झीचा कारभार सांभाळता, मी माझा व्यवसाय सांभाळून काही थोडंफार काम सांभाळतो. आपल्याकडे नंतर वेळ शिल्लक राहत नाही रात्री. मला गंमत वाटते की देव जर सगळा खरं म्हणजे पृथ्वीचा डोलारा सांभाळत असेल, सगळं ब्रह्मांड पेलत असेल, तर त्याला इंडिव्हिज्युअलिस्टिक असं कसं काय होता येईल की प्रत्येकाच्या व्यक्तिगत ठिकाणी जाऊन त्याचं विश्वंभर करणं ही अशक्य गोष्ट आहे. विश्वंभर हाच तर खरा मुद्दा आहे. विश्वंभर 2013 साली या महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा आपल्याकडे पारित करण्यात आला आणि त्याच्यानुसार अंधश्रद्धा पसरवणे, त्याची जाहिरात करणे याला कायदेशीररित्या गुन्हा मानण्यात आलं. मग अशा प्रकारे नवसाला गणपती पावतो अशी कमान करून किंवा अशा प्रकारची जाहिरात करणं हा एक प्रकारे गुन्हाच नाही का विश्वंभर? नाही, नक्कीच. म्हणजे मी म्हणणार की गणपतीचं श्रद्धा कोणाच्या असावी हा भाग वेगळा आहे, परंतु नवसाला पावतो असं म्हणता कामा नये असं माझं अगदी स्पष्ट मत आहे. त्याचं कारण असं की लोक दैववादीच्या अधिक दैववादी होतील आणि त्याहीपेक्षा जसं आपण म्हणालात की काही मंडळं चांगली असतीलही, पण बाकीची मंडळं जर तिथे खरं म्हणजे फक्त अर्थकारण चालत असेल. आणि आश्चर्य असं आहे की याला कुठली व्यवस्था अजूनपर्यंत बसलेली नाहीये. म्हणजे गणेशोत्सवाचं ऑडिट आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक स्वतंत्र व्यवस्था अशा प्रकारची झालेली नाहीये. परंतु उदयजी, माझं थोडं मत वेगळं आहे त्यामध्ये. आपण असं म्हणतो की लोकांना हे केलं जातं का, फसवलं जातं का, परंतु आता शिक्षणाचा प्रसार सार्वत्रिक झालेला आहे आणि समजा गणपतींच्याच बरोबरीने तुम्ही पहा, अतिशय उच्च शिक्षित लोक गंडे दोरे काय काय करताना आपल्याला दिसतात. तर मुद्दा असा आहे की लोक सुधारणार का नाही हा मुद्दा आहे. माझ्या मते मंडळांचा दोष किती, पहिला दोष लोकांचा आहे असं मी म्हणणार. त्याचं कारण असं की लोक खरं म्हणजे अशा गोष्टींना बळी पडतात. कशासाठी वाटतं म्हणजे मला गंमत कळत नाही. आपले देव आपण त्यांचं पावित्र्य आपण राखायचं का आपण असं गणपतीला एखादा अगदी पुणे महापालिकेतला कुठला तरी जल पुरवठा विभागातला कारकून समजतोय का की बा मी तुला पैसे देतो मग तुम्हाला पाण्याचं कनेक्शन दे, असं असू शकत नाही. आणि नवस आणि या प्रकारची देवाणघेवाण ही कुठल्याही मला वाटत नाही की ही विवेकवाद्यांना तर असूच शकत नाही. परंतु बाळासाहेब मारणे आपल्या बरोबर आहेत. बाळासाहेब मारणे, आता विश्वंभरजी काय म्हणाले ते आपण ऐकलं असेल. 2013 साली महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा पारित करण्यात आला आणि त्यामुळे नवसाला पावणारा गणपती अशा प्रकारची जाहिरात ही जादूटोणा विरोधी कायद्याच्या कचाट्यात सापडू शकते याची आपल्याला जाणीव आहे का? हो, जाणीव आहे. आणि आम्ही कुठेही म्हणत नाही की आमचा गणपती नवसाला पावतो. तुम्ही तिथे त्या ठिकाणी आला तर त्या ठिकाणी आपण बघू शकता की तुम्ही जे म्हणताय की जाहिरात किंवा कमानीवर लिहिलेलं आहे तसं नसताना त्या मंडळांनी नाव नवसाचा गणपती हुतात्मा बाबूगण मंडळ ट्रस्ट, नवसाचा गणपती हे व्यवस्थापक हुतात्मा बाबूगण मंडळ ट्रस्ट असं आहे. नवसाला पावणारा गणपती असं नसून. आणि दुसरी गोष्ट अशी की मंडळाच्या वतीने संपूर्ण वर्षभर सामाजिक कार्य केलं जातं. आपण त्या सामाजिक कार्याबद्दल एक लक्षात ठेवा बाळासाहेब, सामाजिक कार्य करतो म्हणून त्या मंडळांनी जर अशा प्रकारची जाहिरात केली असेल तर त्यापासून त्यांची सुटका होऊ शकत नाही. म्हणजे मी चांगलं काम केलं म्हणून मला टाळासारख्या गुन्ह्यातनं मुक्ती द्या असं म्हणणं हे जेवढं चुकीचं आहे एखाद्या सिनेस्टारनं, तसंच आम्ही चांगली कामं करतो म्हणून आम्हाला हे बोलू द्या, आम्हाला अशा प्रकारची जाहिरात करू द्या असं म्हणणं चुकीचं आहे. बोला. नाही, पहिलं म्हणजे नवसाचा गणपती जो आहे हा मंडळाचं नाव आहे, त्याच्या खाली व्यवस्थापक हुतात्मा बाबूगण मंडळ ट्रस्ट असं आहे. आणि कुठेही आपण त्या ठिकाणी कुठल्याही अलाउन्सिंग नाही किंवा आपण म्हणत नाही की नवसाला पावणारा गणपती. तिथे येणारे भाविक जे आहेत ते मनोभावाने येते आणि त्या ठिकाणी दर्शन करते. त्यांनी काय मागितलं काय नाही मागितलं हे काय आम्ही मोजमाप करत बसत नाही आणि त्यांनी दिलेला आम्ही स्वीकार करतो. त्यांना असं पण सांगत नाही की तुम्ही ह्या गोष्टीसाठी हे बोला आणि तुम्ही हे द्या. प्रत्येक भाविकाची श्रद्धा आहे आणि तो त्या पद्धतीने त्या ठिकाणी करत असतो. त्यामुळं असं नाहीये की ते नवसाचा गणपती नवसाला पावणारा तुम्ही नवसाचा गणपती तुम्ही बरोबर आहे, तुम्ही नवसाचा गणपती असं म्हणताय, परंतु ज्यांच्या गणपती उत्सवावर थेटपणे नवसाला पावणारा गणपती असं लिहिलेलं आहे असे संतोष पाटील नरवीर तानाजी मंडळाचे आपल्या बरोबर आहेत.
संतोष पाटील, 2013 साली जादूटोणा विरोधी कायदा आपल्याकडे पारित करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये अंधश्रद्धा पसरवणे, त्यात साथ देणे अशा प्रकारच्या गोष्टींना गुन्हा ठरवलेला आहे. अशा प्रकारची जाहिरात करणे ज्याचा कुठलाही सायंटिफिक सर्वे आपल्याकडे केलेला नाही, आपणच मगाशी म्हणालात, हे कायद्याच्या कचाट्यात येऊ शकतं याची कल्पना आहे का आपल्याला? बरोबर आहे, कायद्याच्या कचाट्यात ही गोष्ट येण्यासारखी आहे, पण असं आम्ही कुठेही भाविकांना आव्हान करत नाही की तुम्ही आम्हाला काही. संतोष पाटील, तुम्ही आवाहन करत नसाल, परंतु तुमच्या कमानीवर तसं लिहिलंय की नाही? तुमच्या कमानीवर तसं लिहिलेलं नाही का? तसं असेल तर सांगा, आता एका मिनिटात ती दृश्य दाखवतो मी. नाही लिहिलेलं आहे, नाही 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 लिहिलेलं आहे. मग लिहिणं ही जाहिरात नाही? कमानीवरती लिहिणं ही जाहिरात नाही का? लोकांच्याच इच्छेने आम्ही लिहिलेलं आहे. लोकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. आपण आज देवाला जे मानतो, देव तर चारी दिशांमध्ये देव आहे, सगळीकडे देव आहे, पण एक मनामध्ये एक भीती प्रत्येक देवाची असल्यामुळे देवाला आपण नमस्कार का करतो, ते प्रत्येकाची एक इच्छा असते की एक आत्मविश्वास वाढवण्यासाठी ती जी इच्छा असते ती पूर्ण होते. आणि त्या लोकांच्या अशा प्रकारचं नवसाला पावणारा असं लिहिणं, हे बघा, आता मी नवसाला पावणारा ठाण्याचा राजा आता दाखवतोय, नवसाचा गणपती, हे सगळं मी तुम्हाला दाखवतोय. मला तुम्ही सांगा, हे सगळं जादूटोणा विरोधी कायद्यात येऊ शकतं? याचा आता सार्वजनिक मंडळांवर कारवाया होत नाहीत हे सोडून द्या, पण किमान याची जाणीव तरी आहे आपल्याला? एवढाच फक्त माझा प्रश्न आहे की हे आपण करताना महाराष्ट्रात पारित झालेल्या कायद्याचं आपण उल्लंघन करतोय याची जाणीव तरी आहे आपल्याला? संतोष पाटील, जाणीव आहे. मग पुढल्या वर्षीपासून जाणीव असेल तर पुढल्या वर्षीपासून आपल्या गणपतीच्या कमानीवर किंवा त्याच्या आरासीवर नवसाला पावणारा गणपती असं लिहिणार नाही, असं स्पष्टपणे आता आपण दोघंही आश्वासन देऊ शकाल? मग त्याच्यातनं नवसाचा गणपती अशी पळवाट शोधणार नाही असं दोघंही आपण महाराष्ट्राला सांगू शकाल? हे सगळं करतोय ही गणपतीवरची लोकांची श्रद्धा कमी व्हावी असा तिळमात्र उद्देश नाहीये, परंतु त्या गणपतीच्या श्रद्धेच्या आडून हे जे जादूटोणा विरोधी कायद्यात जे बसतं ते तुम्हाला, तुमच्या मंडळाला त्रास होऊ नये ही एक प्रकारे तुम्हाला मदत करतोय मी. काय सांगाल तुम्ही संतोष पाटील? का पुढल्या वर्षी पुन्हा तसंच लिहिणार नवसाला पावणारा गणपती? नाही, लोकांच्या इच्छा आहेत, लोकांना देव पावतोच असं आम्हालाही वाटतं. देव पावतो, देवासमोर सगळे नतमस्तक होतात आणि इच्छा त्यांच्या पूर्ण झालेल्या असतात. ते सरळ हाताने देवाला जे त्यांची इच्छा असते, एक नारळ दिला तरी तो देवाला पावलेला असतो. त्याच्यासाठी कुठेही पैसे किंवा आमिष असं आमच्या मंडळाकडनं घेतलं जात नाही. तुमच्या मंडळाकडनं आमिष घेतलं जात नाही, परंतु नवसाला पावतो अशा स्वरूपाची जाहिरात त्या कमानीवर निश्चित असते ना. नवसाला पावणारा गणपती असं म्हटल्यानंतर हमखास तुम्ही जे मागाल ते हा गणपती देईल अशा स्वरूपाची ती एक प्रकारे जाहिरातच म्हटली पाहिजे. हा सगळा प्रश्न, हा सगळा प्रकार हा कायद्याच्या कचाट्यात येऊ शकतो. किंबहुना भाविक ग्राहकांची याच्यामध्ये फसवणूक असते असं नाही का वाटत? याच्यामुळेच की काय गल्लोगल्ली दैववादी माणसं वाढतात, गल्लोगल्ली अशा स्वरूपाच्या रांगा वाढतात आणि एकीकडे रांग वाढली की दुसऱ्या नेत्याला असं वाटू लागतं की आपला देव किंवा आपली देवी, आपला गणपती हा नवसालाच पावतो आणि मग तशा प्रकारच्या गोष्टी आपण करत असतो. हे कुठंतरी किमान कायदा पारित झाल्यानंतर आपण थांबवायला हवं असं नाही वाटत आपल्याला? संतोष पाटील, हा बरोबर आहे. आता आम्ही मगाशीच मी म्हटलं की हा एक श्रद्धेचा भाग आहे आणि श्रद्धा आपण मगाशीच तुम्हाला सांगितलं, बहीण भावाचं सांगितलं, एक श्रद्धा आहे. जेव्हा लहान मूल जन्माला येतं तेव्हा आई सांगते आपल्याला हे तुझे पप्पा, तेव्हा आपण त्या मुलाला काय कळत असतं? तसं एक श्रद्धेच्या पोटी आपण लिहिलेलं आहे आणि लोकांची ही श्रद्धा आहे. विश्वंभरजी काय सांगाल तुम्ही? विश्वंभरजी काय सांगाल? विश्वंभर 25 नाही, मला संतोष पाटील यांचे युक्तिवाद अत्यंत हास्यास्पद मला वाटत आहेत. ते विज्ञान युगात कुठेही टिकणारे युक्तिवाद नाहीत. एक तर त्यांनी हे स्पष्टपणे म्हणलं पाहिजे की हो, हे गोष्ट अंधश्रद्धा पसरवणारी आहे, प्रबोधन म्हणून गणेशोत्सव प्रबोधनासाठी टिळकांनी सुरू केला, प्रबोधन म्हणून आम्ही बंद करतो, हे ते म्हणले तर मला फार आनंद झाला असता. पण आता ते युक्तिवाद म्हणजे आता हा काय युक्तिवाद आहे? अहो आई, आपले वडील हे श्रद्धा नाहीये. माझे DNA टेस्ट घेतली, वडिलांची तर DNA मिळतात ना, तिथं दाखवता येतं. श्रद्धा नाहीये नुसती, ती बायोलॉजी आहे.
ते जीवशास्त्र आहे, ज्याच्यात दाखवता येतं की या डीएनएचा या मुलाचे वडील हे आहेत. असं तुम्ही कसं बोलता की श्रद्धा असतात आणि आई वडील हे श्रद्धा नाहीये? श्रद्धा असते आई वडिलांवर, ती असायलाच पाहिजे प्रत्येक मुलाची, पण त्याचा अर्थ ती अंधश्रद्धा नाहीये, ती सिद्ध होणारी आहे. एक मुळात म्हणजे डोळस श्रद्धा हाच विषय मला कळत नाही. मला वाटतं एक तर माणसं डोळस असतात, नाही तर श्रद्धा असते, असं माझी सरळ सरळ विभागणी आहे. पण जर विज्ञानाने सिद्ध, तसं तुमच्याकडे जे मगाशी निरगुडकरजी म्हणत होते की तुम्ही असं काही डेटा केलाय का किंवा खरोखर 10,000 लोक आले ना 8,000 लोकांना पावले तर त्याला म्हणायचं श्रद्धा, नाहीतर ती अंधश्रद्धाच ठरते ना. त्यामुळे असं बोलू नका आणि अशा प्रकारच्या अंधश्रद्धा पसरू पण नका. ठीक आहे, ओघात काही गोष्टी होतात, त्याला आपल्याला नेहमी सुधारणा करायला वाव असतो. आपला धर्म सुधारणेचाच धर्म आहे. हिंदू धर्म हा सुधारणा करत करत जाणारा धर्म आहे. आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणता ते विज्ञानाच्या कसोटीवर अजिबात टिकत नाही, ते श्रद्धेच्याही कसोटीवर टिकत नाही. त्यामुळे तुम्ही हे खरं म्हणजे थांबवलं पाहिजे, असं तुम्ही स्पष्ट वचन दिलं पाहिजे असं मला वाटतं. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न दाखलू सोमण. दाखलू सोमण, हीच ती वेळ या वर्षी किमान जादूटोणा विरोधी कायदा पास झाल्यानंतर 21व्या शतकामध्ये समाज प्रबोधनाची ज्या परंपरा ज्या महाराष्ट्राला आहे त्या महाराष्ट्रात नवसाचा गणपती अशी जाहिरात करण्यापासून मंडळांना प्रतिबंध करायला हवा. नाही, प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आपली चूक असेल तर चूक मान्य करावी आणि सुधारणा करायला पाहिजे. कारण काय होतं माहितीये का, नवीन पिढीला आपण काय देतोय? नवीन पिढीला सांगायचं नवस करा, काम करू नका, असा आपण संदेश देतोय का? श्रद्धा ही आहे आणि हिंदू संस्कृती महत्वाची आहे. परदेशी लोक आता अभ्यास करायला गणेशोत्सवाचा इथे येतात. त्यांनी बघितलं तर काय म्हणतील, भारत देश कुठे चाललेला आहे? आपण विज्ञान युगात वावरतोय. प्रत्येकाने स्वतः आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आपण काय करतोय? ते समाज प्रबोधनाचं काम करतोय की समाजाला मागे आणण्याचं काम करतोय? हिंदू धर्म हा खूप महत्वाचा आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये कुठेही असा मंत्र नाही, नवसाचा मंत्र, की देवा मला हे दे म्हणजे मी ते तुला ते करतो. देवाजवळ इच्छा प्रकट केलेली आहे, पण देवा मी तुला हे देतो असं कुठेही आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेलं नाही. नवस बोलण्याची प्रक्रिया आपल्याकडे नाही. प्रेक्षक, आणखीन एक महत्वाचा मुद्दा मगाशी बाळासाहेब मारणे मांडू इच्छित होते आणि मी त्यांना थांबवलं, कारण तो नंतर ब्रेक नंतर मला चर्चेला घ्यायचा. आणि तो म्हणजे आम्ही अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम करत असतो, त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींकडे, नवसाच्या सारख्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष केलं पाहिजे, अशा स्वरूपाचा तो विचार होता. चला त्याची चर्चा करूया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय उदंड जाहले नवसाचे राजे. उदंड झाले नवसाचे राजे या विषयावर आपण चर्चा करतोय. सध्या गल्लोगल्ली गणपतींच्या समोर प्रचंड मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सवासमोर प्रचंड मोठ्या रांगा लागल्या आहेत आणि त्या रांगा जिथं नवसाचा गणपती अशी जाहिरात आहे किंवा नवसाला पावणारा गणपती अशी जाहिरात आहे तिथं फार मोठ्या प्रमाणात आहेत. किंबहुना अशा रांगा इतर कुठेतरी दिसत असल्यामुळे गल्लोगल्ली नवसाला पावणारे राजे बरेच झालेले आहेत. त्याची आपण चर्चा करतोय. अशा अनेक मंडळांचे अध्यक्ष आम्ही वर्षभर सामाजिक कार्य करत असतो याचा देखील टेंबा मिरवत असतात. सामाजिक काम करत असतो म्हणून अशा प्रकारे नवसाचा गणपती किंवा नवसाला पावणारा गणपती अशा प्रकारची जाहिरात किंवा अशा प्रकारची गोष्ट ते करू शकतात. विश्वंभर चौधरी, काय सांगाल तुम्ही? चांगली कामं करतो म्हणून ही गोष्ट क्षम्य नाही? ह्या दोन गोष्टींकडे वेगळं आपण पाहिलं पाहिजे. आणि आपण त्याला जर भक्तीचा अँगल एक देणार असू तर आपण हे म्हणलं पाहिजे की जे उत्तम भक्त असतात ते तुकाराम महाराज म्हणाले, आम्ही मागू ऐसे नाही तुझं पाशी, तुझ्याकडे नाहीच आहे जे आम्हाला मागायचं ते तर तू काय देणार. अशा प्रकारची जी आहे ती आपली परंपरा आहे खरं म्हणजे. त्यामुळं भक्त, आता मगाशी संतोष पाटील म्हणाले की देवाला लोक भीतात. देवाला लोक भीत नाहीत. मी सुद्धा देवाला नमस्कार करतो पण मी भीत नाही. देवाबद्दल मला प्रेम असलं पाहिजे, ममत्व असलं पाहिजे. भीती कशाची? म्हणजे आईला माणूस घाबरतो का, वडिलांना घाबरतो का, असं म्हणल्यासारखं आहे. त्यामुळं ह्या भीती किंवा ह्या सगळ्या गोष्टींच्या पुढे जाऊन ते शोधलं पाहिजे. मंडळ काही विधायक उपक्रम करतात ही गोष्ट खरी आहे, पण त्या विधायक उपक्रमांच्या साठी म्हणून हे चालून घ्या ही मात्र गोष्ट शक्य नाही असं मला वाटतं. आपण बाळासाहेब मारण्यांचं मत घेऊया. आणि विश्वंभरजी, तुमच्या बाजूला बाळासाहेब मारणे बसले, त्यांना विचारूया. बाळासाहेब मारणे, तुमचं मंडळ अनेक चांगली कामं करत असेल, विधायक कामं करत असेल, गरजू रुग्णांना मदत करत असेल, गरीब विद्यार्थ्यांना मदत करत असेल, परंतु हे करताय म्हणून नवसाचा गणपती अशी जाहिरात करायचा हक्क किंवा अशा प्रकारचा एक काय ज्याला आपण म्हणू सनद तुम्हाला मिळाली असं वाटतंय तुम्हाला? नाही, असं माझं म्हणणं नाहीये. पण निरगुडकर साहेब, मला थोडं जरा पूर्ण विस्तृत बोलू द्या. बोला. मध्येच आपण हटकता आणि ते थांबवता. माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या मंडळाचं नाव रजिस्टर आहे नवसाचा गणपती आणि गेले 50 वर्ष हे मंडळ ह्या ठिकाणी काम करतं आणि हे नाव रजिस्टर आहे.
म्हणजे असं नाही की जाहिरात आहे आणि कमानीवर लावलेलं आहे. दुसरी गोष्ट मला अशी सांगायची की आम्ही सामाजिक कार्य करतो म्हणून आम्हाला नवसाचा गणपती आणि हुतात्मा बाबू मंडळाला तुम्ही ते परवानगी द्या असं लिहायला, असं पण माझं म्हणणं नाही. मी आपल्याला या TV माध्यमातून सांगतो की ज्यावेळेस नरेंद्र दाभोलकरांची जी हत्या झाली होती सगळ्यात पहिल्यांदा बाबूगणू मंडळाने त्याचा निषेध केला आणि त्यांचं जे म्हणणं होतं त्यांच्या फोटोसहित आम्ही त्या अहवालात टाकलं होतं की अंधश्रद्धा नकोय. आमचं म्हणणंच आहे बाबूगणू मंडळाचं, कर्तृत्वाला आपण परमेश्वराची जोड द्या. काही न करता आपण नवस मागताल आणि अभ्यास न करता तुम्ही परीक्षेला जाताल आणि तुम्ही म्हणताल पेपर पूर्ण होऊ द्या, असं आमचं म्हणणं नाहीये. मुळात आमचं असं म्हणणं आहे की कर्तृत्वाला आपण परमेश्वराची जोड द्या. हे जे तुम्हाला सांगतोय ह्याचा अर्थ असा आहे की आम्ही कोणालाही तिथं, आणि माझं आव्हान आहे तुम्हाला या TV माध्यमातून, तुम्ही बाबूगणू मंडळावरती त्या ठिकाणी कुठल्याही या जादू टोण्याच्या कायद्याच्या जर आम्ही असं करत असेल तर आमच्यावर गुन्हा दाखल करा. कुठल्याही भारतातल्या नागरिकांनी हाच तर खरा मुद्दा आहे. त्याच्याकरताच ही चर्चा आहे, त्याच्याकरताच ही चर्चा आहे. अहो, तुमच्या रोषणाईवर, तुमच्या आवाजावर, तुमच्या मंडळाच्या मंडपाच्या साईजवर हायकोर्टाने ताशेरे ओढून देखील महानगरपालिका तुमच्यावर कारवाई करू शकत नाही, कारण प्रश्न श्रद्धेचा आणि सुद्धा भक्तांच्या वाढत्या पाठिंब्याचा असतो. म्हणून तर तुमच्यामधल्या सत्सद्वेक बुद्धीला काहीतरी आवाहन करावं, किमान या गणपतीच्या निमित्तानं तरी सत्सद्वेक बुद्धी जागृत असेल. म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला आहे की अशा प्रकारे सामाजिक काम करतो, मग ते अगदी रजिस्टर्ड त्या नावाने असेल तरी देखील ज्या डॉक्टर दाभोळकरांचा आपण उल्लेख करताय, किमान त्यांचं स्मरण करून तरी सांगा की अशा प्रकारे जाहिरात करणं, जसं तुम्ही तुमचं चांगलं काम चालू ठेवणं गरजेचं आहे तसंच अशा प्रकारची जाहिरात आता बदलायची वेळ आलेली आहे आणि आम्हाला करूनच दाखवा, ही जी अरेरावीची उन्मत्ततेची भाषा आहे ती आपण थोडी बाजूला ठेवूया. असं नाही वाटत? हे मंडळाचं नाव आहे, रजिस्टर नाव आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय, नवसाचा गणपती किंवा नवसाला पावणारा गणपती याच्यामधून जो अर्थ तुम्ही लोकांना अभिप्रेत देताय, जो अर्थ देताय तो आता या जादूटोणा विरोधी कायद्यानंतर बदलाची गरज आहे याची जाणीव तरी तुम्हाला आहे का? आमच्या मागे भक्तांचा प्रचंड मोठा पाठिंबा आहे त्यामुळे आम्हाला कोणी काहीही करू शकत नाही अशा स्वरूपाचीच भूमिका आहे. एवढाच फक्त लिमिटेड मुद्दा आहे आता. नाही, जादू टोना कायद्याच्या विरोधात तुम्ही जे म्हणताय तेच तर मी तुम्हाला सांगतोय की जादू टोना कायद्याच्या ह्याच्यात कुठेही याचा संबंध नाही. आम्ही कोणालाही म्हणत नाही नवसाचा पावणा नवसाला हा गणपती पावतो आणि आपण या ठिकाणी नवस मागा आणि तो आपल्याला पूर्ण होईल. मी तुम्हाला वारंवार तेच सांगतोय की आमचं मंडळाचं म्हणणंच हेच आहे, आपल्या कर्तृत्वाला परमेश्वराची जोड द्या. आपण जाऊया. बरोबर, तुम्ही हा मुद्दा मगाशी मांडलेला आहे, हा मुद्दा मगाशी मांडला म्हणून तुम्हाला थांबवतो. शेवटचा प्रश्न की हे उत्सव अशा प्रकारच्या गोष्टींमुळे वादाच्या भोवऱ्यात येण्याऐवजी त्यांची सामाजिक कार्य जी आहेत की ज्याचा अनेक लोकांना फायदा होत असतो हे मान्य करून अशा स्वरूपाच्या गोष्टींना, नवसाला पावणारा गणपती किंवा नवसाचा गणपती जरी ते अगदी रजिस्टर्ड नाव असलं तरी देखील ते बदलून जरी साधं केलं तरी त्यांच्या एकूणच पॉप्युलॅरिटीमध्ये किंवा लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेमध्ये काही फरक पडणार नाही. किंबहुना अशा प्रकारची कामं केल्यानंतर त्या मंडळांबद्दलचा आदर निश्चित वाढेल. हो, नक्कीच वाढेल. आता आत्मपरीक्षणाचीच जरुरी आहे. हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाव आहे. सुधारणा होते. अनेक समन्वय मंडळ सुद्धा काम करत आहे. प्रत्येक उत्सवामध्ये सुधारणा होत आहे. गणेशोत्सवात पण सुधारणा होते. आता पुढची पिढी आहे ना ती विज्ञानवादी आहे, बुद्धिवादी आहे आणि ती ह्याचा विचार करते. आई वडिलांनी केलं म्हणून मी करेन असं नाही. पण एक गोष्ट आहे, प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून स्वतःलाच विचारावं, बदल करायचा आहे. मला जाता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की अनेकांनी मला आता SMS पाठवून विचारलंय की फक्त हिंदू धर्माचीच अशा प्रकारे चिकित्सा का, इतर धर्माची का नको, किंवा जो संस्कारित होत जातो त्या धर्माविषयीच अशा प्रकारची चर्चा होऊ शकते, काय सांगाल? नाही, आपण विशेषतः सहिष्णुता हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे. आपण सर्वांच्या भावना श्रद्धेला आपण जपलं पाहिजे, हे बरोबर आहे. परंतु आपल्यामध्ये सुधारणा करणं हे कोणाचं काम आहे? बाहेरचे माणसं आपल्या धर्मामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये सुधारणा, काही कालबाह्य गोष्टी आहेत त्या काढून टाकणार कोण? आपणच करायला पाहिजे ना ती. आणि आपल्यापासूनच सुधारणा करायला पाहिजे. इतरांकडे बोट दाखवताना आपल्यापासून सुधारणा करायला पाहिजे. माझी खात्री आहे पुढची पिढी ही विज्ञानवादी आहे, पुढची पिढी विचार करणारी आहे आणि नक्कीच
गणपती उत्सवाद्वारे अनेक सामाजिक काम केलं जातं. जी 24 तास जी शेतकऱ्यांना मदतीचा उपक्रम हाती घेतलाय त्याला सुद्धा लोक प्रोत्साहन देत बरोबर आहेत, आणि मदत हाच तर करतायत. खरा मुद्दा आहे की 50 वर्षापूर्वी नाव रजिस्टर झालं असलं तरी बदलत्या काळाच्या ओघामध्ये कृपया करून नवसाला पावणारा गणपती हा कितपत नवसाला पावणारा असतो का त्यामागे इतर आणखीन काही आर्थिक किंवा नैतिक व्यवहार त्याच्यामध्ये असतात या सगळ्याचा पुनर्विचार करायची वेळ आलेली आहे. कुठेही तुमच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या श्रद्धावर आच न आणता तुम्ही चांगल्या करत असलेल्या कामाचं कौतुक करतच त्यातला नवसाला हा जो मार्केटिंगचा ॲडव्हर्टायझिंगचा लोकांना आकर्षित करण्याचा लोकांच्या इच्छेमुळेच आम्ही म्हणतो अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी आहेत त्यावर एक 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 जळजळीत प्रकाश टाकावा आणि खरोखरच तुम्ही कोणता नवस करू शकता हे सांगण्याकरता हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाचा शेवट करताना या सर्व मान्यवरांचे आभार मानताना शेवटी तुम्हा सर्वांना गणेशोत्सव मंडळांना आणि प्रेक्षकांना एक आवाहन करावंसं वाटतं. त्या आवाहनावरच हा कार्यक्रम संपवूया. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा जी24 तास. रहा एक पाऊल पुढे. गणपतीला नवस करणं हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळे असा नवस करणं योग्य की अयोग्य हे ज्याचं त्यानं ठरवावं. मात्र या निमित्तानं एक आवाहन आम्ही नक्की करू ते म्हणजे नवसाचं स्वरूप बदलण्याचं. माझा नवस पूर्ण झाला तर तुला 21 नारळांचं तोरण देईन, 1001 रुपयाचं दान पेटीत टाकीन, सोन्याचा दागिना वाहीन असे नवस बोलण्यापेक्षा तुम्हाला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करता येईल. गेल्या काही दिवसापासून जी24 तासनं खास अभियान चालवलंय. दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ, निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे या असं आवाहन आम्ही गणेश भक्तांना आणि गणेशोत्सव मंडळांनाही केलंय. येत्या रविवारी गणेशोत्सव संपतोय त्यामुळे आता तुमच्या हातात फक्त उद्याचा दिवस आहे. माझी इच्छा पूर्ण झाली तर किमान एका दुष्काळग्रस्त कुटुंबाला मदत करीन असा नवस तुम्ही का करत नाही? नवसाला पावणाऱ्या या बाप्पाचं दर्शन तुम्ही जरूर घ्या. त्याचा भपका तुम्हाला आवडेल. सेलिब्रिटींना जवळून पाहण्याचं सुख तुम्हाला नक्की मिळेल. पण त्याच वेळी दुष्काळग्रस्तांना मदत केलीत तर सामाजिक बांधिलकी जपल्याचं समाधानही तुम्हाला मिळेल. नापिकीमुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल. तुमच्या रूपानं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जगण्याचं बळ मिळेल आणि तुम्ही देखील शेतकऱ्यांच्या नवसाला पावणारे राजे व्हाल. दुष्काळाच्या दुष्टचक्रात होरपळला शेतकरी, कर्जाच्या ओझ्याखाली दबला शेतकरी. चला अन्नदात्याला जगूया, दुष्काळग्रस्त कुटुंबाला दत्तक घेऊया. मदतीसाठी आमचा पत्ता जी24 तास, बी विंग, 4था मजला, मधु इंडस्ट्रियल इस्टेट, पांडुरंग बुत्कर मार्ग, वरळी, मुंबई 13. दूरध्वनी क्रमांक 022-2482-7821. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी झी मीडियाचा अभिनव उपक्रम. दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ. जी24 तास रहा एक पाऊल पुढे.